सख्या रे भाग 20 आपल्या रूममधून बाहेर आल्यानंतर अबीरला घरी राहून स्वतःला जास्त अस्वस्थ करायचं नव्हतं म्हणून तो सरळ ऑफिसच्या दिशेने निघाला. ऑफिसला जाताना तो विचार करत होता की अक्षराची मॅनेजर इथे मुंबईत असती तर आज त्याला अक्षराचे असे प्रश्न ऐकावे लागले नसते किंवा त्याला या विचित्र अस्वस्थतेतून जावं लागलं नसतं. ऑफिसला पोहोचल्यावर त्याने राघवला गंभीर स्वरात विचारलं, आरोही अचानक इंदोरला का गेली? सर, त्यांची आजी खूप आजारी होती त्यामुळे त्यांना तातडीने इंदोरला जायचं होतं पण तू म्हणाल तर मी त्यांना फोन करून लवकरात लवकर इथे येण्यास सांगतो. राघव अबीरला सांगतो. नाही, त्याची काही गरज नाही आहे. तिला कॉन्टॅक्ट करून विचार की तिला तिच्या आजीच्या उपचारासाठी पैसे हवे आहेत. खुर्चीवर बसून अबीर नॉर्मल रीतीने म्हणाला. तेवढ्यात केबिनचा दरवाजा उघडतो आणि सुनीता नटुठावता आत जाऊ लागते. ते पाहून अबीरच्या भुवया उंचावतात आणि त्याच्या चेहऱ्याचा रंग अचानक बदलतो. तुम्ही इथे कशा? अबीर कडक स्वरात म्हणाला. इतकं आश्चर्य का? आपल्या कंपनीच्या प्रोजेक्ट्समध्ये तू विन्स आणि हॅमर कंपनीला इन्व्हॉल्व करत असल्याचं ऐकलंय. हा डिसिजन तू स्वतः घेतला. बोर्ड ऑफ मेंबर तुझ्या नजरेत काहीच नाही आहे का? सुनीता रागाच्या भरात म्हणाली. सुनीताला रागाने स्वतःवर ओरडताना पाहून अबीरलाही राग येऊ लागतो पण तो रागावर नियंत्रण ठेवतो आणि हसत म्हणतो. मिसेस सुनीता बिर्ला, कोणताही मोठा डिसिजन घेण्यासाठी मी 3 बोर्ड्स ऑफ मेंबर्सचा सल्ला घेऊ शकतो. आणि मी ते केलं आहे. फरक एवढाच आहे की तुम्ही मला यात काहीच मदत केली नसती म्हणून तुम्हाला यापासून दूर ठेवलं आहे. अबीर, सुनीता ओरडते. त्यामुळे अबीर त्याच्या जागेवरून उभा राहतो आणि सुनीताकडे रागाने पाहतो आणि म्हणतो, तुम्ही असाच तमाशा करत राहिलात तर मला तुम्हाला तुमच्या पदावरून हटवावं लागेल. कोणाला कुठे ठेवायचं हे एक डायरेक्टर ठरवू शकतो आणि तुम्हाला हे देखील माहीत आहे की तुम्हाला काढून टाकण्यात मला जराही संकोच वाटणार नाही. मी माझ्या आयुष्यातील 40 वर्षे या कंपनीला दिली आहेत आणि मला इथे ठेवण्याचा बोर्ड सदस्यांचा निर्णय होता. तू मला काढून टाकू शकत नाही. सुनीता दात घासून सांगत होती. मी काहीही करू शकतो आणि मी बोर्ड मेंबर्सला काहीही करायला लावू शकतो. माझ्या संयमाची परीक्षा कधीच घेऊ नका. नाव लिह. दाराकडे बोट दाखवत अबीर रागाच्या स्वरात म्हणाला. अबीरच्या डोळ्यातला राग पाहून राघव घाईघाईने सुनीताकडे जातो आणि तिला इथून निघून जाण्याची विनंती करतो. तुम्ही प्लीज आत्ता इथून निघून जा, नाही तर तुमच्यासोबत संपूर्ण ऑफिसला सरांचा राग सहन करावा लागेल. राघवचं बोलणं ऐकून सुनीता अबीरवरून नजर काढून घेते. राघवकडे 2 सेकंद टक लावून पाहिल्यावर ती दरवाजाकडे जाऊन मनात विचार करते. मी कधीच या कंपनीतून नाही जाणार अबीर. तू जरी डायरेक्टर असलास तरी माझा मुलगा आणि माझा नवरा या कंपनीचे पार्टनर्स आहेत आणि या अधिकाराने मी कुठेही जाणार नाही. ती विचार करत पुढे सरकत असतानाच तिने पुन्हा अबीरचा थंड आवाज ऐकला जो राघवला काहीतरी सांगत होता. मला एक सर्वंट हवा आहे जो फुल टाइम मध्ये राहील. त्याचं पूर्ण ऐकण्यासाठी सुनीता तिच्या पावलांचा वेग कमी करते कारण कालच तिच्या मॅनेजरने तिला एक व्हिडिओ पाठवला होता ज्यामध्ये अबीर आणि अक्षरामधील अंतर आणि भांडण स्पष्टपणे पाहायला मिळत होतं. मग तो आज सर्वंट का ठेवत होता? सर, सर्वंट? राघवने प्रश्नार्थक स्वरात विचारलं. एक फिमेल सर्वंट जी सतत घरात राहील, अक्षरासोबत आणि संपूर्ण घराची काळजी देखील घेईल. अबीर पुन्हा म्हणाला आणि पुन्हा खुर्चीवर बसला आणि आपलं म्हणणं पूर्ण करत, पॉसिबल असेल तर आजच एक सर्वंट हायर कर. ओके सर. असं म्हणत राघवने मागे वळून पाहिलं तर सुनीता एका जागी स्थिर उभी होती. त्यामुळे त्याने पुढे सरकून केबिनचा दरवाजा अदबीने उघडला. ते पाहून सुनीता संतापली आणि थरथरत केबिनमधून निघून गेली. ऑफिसच्या दुसऱ्या टोकाला पोहोचल्यावर तिने तिच्या मॅनेजरला फोन केला आणि त्याला ऑफिसच्या कॅफे एरियात भेटायला सांगितलं आणि ती स्वतः तिथेच एका टेबलावर जाऊन बसली. मॅनेजर येताच, गुड मॉर्निंग मॅडम. सुनीता डोके हलवत, बस. मॅनेजर बसल्यावर, थँक्स मॅडम. अबीर एक सर्वंट हायर करत आहे. जेणेकरून ती त्याच्या पत्नीसोबत राहून तिची आणि संपूर्ण घराची काळजी घेऊ शकेल. याचा अर्थ असा की त्याच्या मनात अक्षराबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या आहेत. त्याला तिच्याबद्दल काहीतरी वाटू लागलं आहे. मला अजिबात हे नको आहे की त्याने तिच्यावर प्रेम करावं आणि दोघांनाही या जगात मूल व्हावं. हसत एक काम कर. त्या हॉटेलच्या मॅनेजरला त्याच्या कुटुंबातील सदस्यांचं मृत्यूचं नाटक संपवायला सांग आणि अबीरला भेटायला सांग. आणि मी म्हणल्याप्रमाणे त्याला ते सर्व अबीरला सांगायला सांग. अबीरच्या अक्षराबद्दलच्या भावना संपवण्याची हीच वेळ आहे.
मी त्यांच्यातील प्रेम कधीच फुलू देणार नाही. ओके मॅडम. सुनीताने सांगितलेलं सगळं लक्षपूर्वक ऐकून मॅनेजर म्हणाला. सुनीता विषारी हसत, अजून एक काम कर. अबीरच्या मेन्शनसाठी जो सर्वंट हायर करतील तिला बिर्ला मॅन्शनमध्ये बोलव. ती काय काय करू शकते आणि तिला किती पैशांची गरज आहे तेही मला बघावं लागेल. दुसरीकडे जेव्हा अक्षरा ऑफिसमध्ये पोहोचली तेव्हा अबीरच्या केबिनमधून जात असताना तिची नजर केबिनमध्ये बसलेल्या एका मुलीवर, राजवी, पडली. जिने पांढरा बॉडीकॉन ड्रेस घातलेला होता आणि तिच्या चेहऱ्यावर खूप सुंदर मेकअप केला होता. त्या मुलीला अबीरशी हसत हसत बोलताना पाहून अक्षरा पुढे जाऊ शकली नाही आणि ती तिथेच उभी राहून आतमध्ये पाहू लागली. तिचं बोलणं ऐकून अबीर अधूनमधून डोकं हलवत होता पण अबीरच्या समोरच्या खुर्चीवर बसलेली मुलगी बोलत असताना हसत होती. हे दृश्य पाहिल्यानंतर अक्षराचं मन क्षणभर कटुतेने भरून आलं. ज्यामुळे तिला असं वाटलं की तिने केबिनमध्ये जाऊन त्या मुलीला धरून तिला तेथून हाकलून द्यावं. पण अबीरच्या भीतीमुळे ती काहीच करू शकली नाही आणि त्यावेळी अक्षरा शांतपणे त्या दोघांचं निरीक्षण करू लागली. त्यावेळी अक्षरा वाटलं की अबीर त्या मुलीसोबत किती शांततेत बोलत आहेत. कारण ते कधीच एवढ्या शांततेत तिच्यासोबत बोलत नव्हते. बोलायचं ते सुद्धा रागातच नाही तर तो तिला इग्नोरच करायचा. अबीर त्या मुलीसोबत किती लॉयल आहेत. ते ना तिच्याशी भांडण करत आहेत ना तिला काही त्रास देत आहेत. ते माझ्यासोबतच एवढे स्ट्रेंज बिहेव का करतात? अक्षरा हाच विचार करत त्या मुलीला लक्षपूर्वक बघत होती. आणि तिचा एक हात वर घेऊन अबीरने दिलेल्या बाईटवर ठेवते. काल असं काय केलं होतं मी? ती स्वतःशीच म्हणते आणि तिथून खाली मान घालून तिच्या केबिनकडे जाऊ लागली. तिच्या केबिनमध्ये आल्यावर ती विचार करू लागली की त्यांचं एकमेकांशी काय नातं असू शकतं ज्यामुळे अबीर तिच्याशी न रागवता शांतपणे बोलताय. माझं त्यांच्यावर प्रेम आहे पण कदाचित माझं त्यांच्याशी लग्न होऊनही आमच्या नशिबात सोबत नसेल. त्याचं प्रेम मिळवण्यासाठी मी स्वतःचा त्याग जरी केला तरी कदाचित मी त्यांना कधीच मिळवू शकणार नाही. एकामागून एक असे विचार तिला अजूनच दुःखी करू लागले. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले जे आता तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. तिने कितीही अबीरच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केला तरी तो व्यर्थ होता. त्याचं कडू बोलणं आणि बिनबुडाचे आरोप करणं ती सहन करत होती कारण तिचं त्याच्यावर प्रेम होतं आणि कदाचित तिचं प्रेमचं आजवर हे नातं जपत होतं. अक्षरा तिथेच विचार करत बसली होती तेवढ्यात तिच्या केबिनचा दरवाजा उघडला आणि काही ऑफिसचे एम्प्लॉई आत येतात. अक्षरा पटकन तिच्या चेहऱ्यावरचे अश्रू साफ करते आणि त्यांच्याकडे प्रश्नार्थक नजरेने बघू लागते. त्यातली एक मुलगी तिला सांगायला लागते, मॅडम ते सर विंग्स आणि हॅमर कंपनीच्या प्रोजेक्टमध्ये बिझी आहेत त्यामुळे तुम्ही आमचे प्रोजेक्ट्स व्यवस्थापित कराल असं त्यांनी सांगितलं आहे. तिचं पूर्ण ऐकून घेतल्यानंतर अक्षराने होकारार्थी मान हलवते आणि केबिनमध्ये आलेल्या 4 एम्प्लॉईला ती बसायला सांगते. त्यावर ते चौघेही हसतात आणि समोरच्या खुर्चीवर बसतात आणि प्रोजेक्ट्सवर कामाला लागतात. ते प्रोजेक्ट्स बद्दल सांगू लागतात तर त्यातील पहिली अक्षराला सांगते. काहीतरी कारणांमुळे ते पेंडिंग होते पण आता त्याचं बजेट बसवलं आहे सो ते परत सुरू करू शकतो. अक्षरा त्यांचं पूर्ण ऐकून सर्व डिटेल्स वाचून प्रोजेक्ट्सची मीटिंग घेण्यास सांगते. त्यामुळे ती सर्व प्रोजेक्ट्सची प्रत्येक फाईल स्वतःकडे ठेवते आणि त्यांना जायला सांगते. त्यावर ते सर्वजण उठून तिथून निघून जातात. आणि अक्षरा अनिच्छेने त्या फाईल्स वाचू लागते कारण यावेळी तिचं संपूर्ण लक्ष तिच्या शेजारी असलेल्या अबीरच्या केबिनवर होतं. त्यामुळे तिचा अस्वस्थ श्वास तिला अधिकच अस्वस्थ करत होता. दुसरीकडे एकत्र करत असलेल्या प्रोजेक्ट्सबद्दल अबीर आणि राजवी खूप खोलवर काम करत होते पण राजवी त्याच्याकडे टक लावून बसली होती. जेव्हा कधी अबीरला वाटतं होतं की राजवी त्याच्याकडे एकटक बघते आहे तेव्हा तो त्याचं डोकं वर करायचा पण त्याच क्षणी राजवी पटकन मान खाली करून फाईल वाचायला सुरुवात करायची. ती त्याच्यासोबत कॉलेजपासून असल्याने तिला माहिती होतं की अबीरला हे सर्व अजिबात आवडत नाही आणि त्याला कोणत्याही मुलीशी मैत्री करणं देखील आवडत नव्हतं आणि म्हणूनच त्याचं कारण होतं की ती त्याच्यासोबत त्याच्या आवडीप्रमाणे राहायची. मी ते तयार केलं आहे आणि तुला मेल देखील केला आहे. त्यावर साईन कर आणि मला परत मेल पाठवच. मी माझी आणि अक्षराची साईन घेऊन पुढची प्रोसेस करेल. अबीर गंभीरतेने लॅपटॉपवर वेगाने बटण दाबत म्हणाला. अक्षराचं नाव ऐकून राजवीचा आत्तापर्यंतचा मूड अचानक बिघडतो आणि तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र तिरस्कार दिसू लागतो. त्यामुळे ती आतल्या रागावर नियंत्रण ठेवते आणि म्हणते, अक्षरा, आपण दोघं प्रोजेक्ट करतोय ना?
रागाने आणि जोरात राजवी अक्षराचं नाव घेते. त्यावर अबीर डोकं थोडं वियार करून तिच्या डोळ्यांकडे बघत पापण्या मिचकावत कर्कश आवाजात म्हणतो, अक्षरा ही या प्रोजेक्टचा भाग आहे. ती या कंपनीच्या अर्ध्या शेअर्सची ओनर आहे. म्हणून जेवढा मी या प्रोजेक्टमध्ये इम्पॉर्टंट आहे तेवढीची ती सुद्धा आहे. तुझे प्रश्न संपले असतील तर मेलवर सही करून मला पाठव. त्यानंतर मला वाटतं की तू तुझ्या कंपनीकडे परत जायला हवं. अबीरच्या बोलण्याने राजवीला असं वाटतं की तो सध्या आपल्या पत्नीच्या खेळमध्ये बोलल्यानंतर त्याने तिच्या चेहऱ्यावर जोरदार थप्पड मारली आहे. त्यामुळे ती संतापली. ती स्वतःमध्येच खवळू लागते आणि तिचा लॅपटॉप उचलते आणि म्हणते, आय होप की या प्रोजेक्टच्या प्रेझेंटेशनसाठी आपण दोघंच जाणार आहोत. आणि हो, पुढच्या वेळी तुझ्या ऑफिसमध्ये बोलावून माझा अपमान करण्याची गरज नाही आहे. असं म्हणत राजवी पटकन लांब पावलं टाकत पुढे सरकते आणि केबिनचं दार उघडून बाहेर जायला निघते. तेव्हा तिला अबीरच्या कॅबिनच्या बाहेर दूर उभ्या असलेल्या सोबत अक्षरा बोलताना दिसते आणि तिच्या आतल्या रागाची आग विझवण्यासाठी ती तिच्याकडे जायला सरकते. मिस अक्षरा राठोड. राजवी अक्षराच्या जवळ येते आणि तिचं नाव अबीरपासून दूर करून स्वतःला धीर देते. आपलं नाव ऐकून अक्षरा मागे वळते आणि समोर उभ्या असलेल्या सुंदर मुलीकडे बघते. तिने संशयाने तिच्या पापण्या 2 वेळा मिचकावल्या. ते पाहून राजवी पुन्हा म्हणते, अबीर सोबतच्या न्यूज स्कॅन्डलमध्ये मी तुला पाहिलं होतं टीव्हीवर, पण तू त्यापेक्षा खूपच सुंदर आहेस हे मला मान्य करावं लागेल. कदाचित हेच अबीरचं तुझ्याकडे आकर्षित होण्याचं कारण असेल. तिच्या बोलण्याच्या पद्धतीवरून अक्षरालाही समजत की ती मुलगी तिच्या आणि अबीरच्या एकत्र असण्यावर खुश नव्हती, म्हणून त्यावर काहीतरी तिला बोलायला अक्षरा थोडे ओठ हलवले. पण अबीर सरळ चालत येताना तिला दिसतो, ज्याच्याकडे ती शांतपणे तिच्याकडेच बघते आणि एक उसासा टाकून ओठ बंद करते. अक्षरा, कम टू माय कॅबिन, माझ्या केबिनमध्ये ये. अबीर राजवीकडे बघतच म्हणतो आणि 2 सेकंदांनंतर तो मागे वळून त्याच्या केबिनच्या दिशेने जातो. त्याची कृती पाहून राजवीला समजलं की अबीर इथे फक्त तिच्या बोलण्यापासून प्रोटेक्ट करण्यासाठी आला होता. ती हाच विचार करत असताना तिची नजर जवळून जात असलेल्या अक्षराच्या मानेवर पडली. त्यावर अबीरच्या बाईटचं निशाण अजूनही होतं. ते पाहून तिने पटकन अक्षराचा हात धरला आणि तिच्या हातातल्या पेनाने मानेवरील केस काढण्याचा प्रयत्न करू लागली. ज्यावर अक्षरा हात वर करून तिला थांबवते आणि तिचे केस तिच्या मानेवर ठेवते. हे काय आहे? हे अबीरने केलेलं नाहीये ना? हे त्याचं लव्ह बाईट असू शकत नाही. राजवी रागाने धडपडत म्हणते. तिचा राग पाहून अक्षरा काही पावलं मागे जाण्याचा प्रयत्न करते. तेवढ्यात राजवी तिचा हात घट्ट पकडते. तेवढ्यात तिथे राघव येतो. त्याला पाहून राजवी लगेच अक्षराचा हात सोडते आणि रागाच्या भरात तिथून निघून जाते. मिसेस बिर्ला सरांनी तुम्हाला केबिनमध्ये यायला सांगितलं आहे. चला लवकर, नाही तर ते आपल्या दोघांवर रागावतील. राघव येताच म्हणतो. अक्षरा मग अबीरच्या केबिनकडे वळू लागली, पण तिची नजर अजूनही लिफ्टकडे जाणाऱ्या राजवीकडे टेकलेली होती. ती विचार करत होती, ही मुलगी अबीरने दिलेल्या या मार्कबद्दल इतकी पॉझिटिव्ह का होत होती? त्यांनी जर हे मला रागात नाही तर प्रेमाने दिलं असतं तर हे माझ्यासाठी भाग्याचं ठरलं असतं, पण या मुलीला हे कसं माहिती असेल? तिच्यासाठी हे फक्त लव्ह बाईट असेल, म्हणून ती जेलस झाली असणार का? असा विचार करत ती अबीरच्या केबिनमध्ये पोहोचली तेव्हा तिला दिसलं की अबीर कपाळावर हात ठेवून खुर्चीवर बसला आहे आणि त्याचे डोळे मिटले आहेत. त्याच्या चेहऱ्यावरचा पांढरा शुभ्रपणा पाहून अक्षराला वाटतं की अबीर काही वेदना सहन करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे तिने एकदा अबीरचं नाव घेण्यासाठी ओठ उघडले तर अबीर सरळ बसलेल्या राघवकडे पाहतो. जणू काही तो काहीतरी इशारा करत आहे. अबीरकडे पाहून राघव अक्षराला अबीरच्या समोरच्या खुर्चीवर बसण्यास सांगतो आणि तो स्वतः पुढे जातो आणि अबीरचा लॅपटॉप अक्षरासमोर ठेवतो. साइन इट. साइन कर. अक्षराच्या गोंधळलेल्या चेहऱ्याकडे बघत अबीर म्हणतो. त्यावर अक्षरा तिच्या समोर ठेवलेल्या लॅपटॉपच्या स्क्रीनकडे एक नजर टाकते आणि मग अबीरकडे बघते आणि संशयाने विचारते, यावर कीबोर्डने साइन करायचं आहे का? या प्रश्नावर अबीर काही न बोलता समोर ठेवलेला ग्लास उचलतो आणि त्यातून पाणी पिऊ लागतो आणि राघव अबीरच्या या मूर्खपणावर हसायला लागतो. अक्षरा गोंधळून कधी अबीरकडे बघते तर कधी राघवकडे. अशा स्थितीत तिघांनाही माहीत होतं की अबीर स्वतःच त्याच्या लॅपटॉपवरून साइन करू शकला असता. मग अक्षराला त्याच्या केबिनमध्ये बोलावून साइन करायला का सांगत होता? बराच वेळ विचार करूनही अक्षरा आणि राघव दोघांनाही काही समजत नाही. त्यामुळे अक्षरा हळूच हात वर करते आणि तिच्या नावाचा पहिला शब्द, अक्षरा,
लिहिते आणि लॅपटॉप अबीरच्या समोर ठेवते. अक्षरा सही करत असताना अबीर तिच्या चेहऱ्याकडे बघत राहतो आणि तिचे भाव वाचण्याचा प्रयत्न करतो. काही 2-3 मिनिटं पाहिल्यावर त्याला खात्री पटली की अक्षराच्या चेहऱ्यावर कालसारखं दुखणं नाहीये. त्यामुळे त्याचा उडालेला गोंधळ आणि त्याच्या आतली उलझन कमी झाली आणि त्याने हातातला ग्लास खाली ठेवला. परिस्थिती समजून न घेता अक्षरा तिथून हटते आणि अबीरच्या केबिनमधून बाहेर पडते आणि थेट ऑफिसच्या कॅफे एरियाकडे जाऊ लागते. राघव अजूनही अबीरसमोर उभा राहून हसत होता. त्यावर अबीर त्याच्याकडे पाहतो आणि म्हणतो, राजवीने सही करताच ते विशालला पाठवा आणि इन्व्हेस्टिंग डिटेल्स मिळतं मला रिपोर्ट कर. ओके सर. राघव अजूनही हसत म्हणाला आणि तिकडे टेबलावर अबीर विखुरलेल्या फाईल्सची मांडणी करू लागतो. मग अबीर डोक्यावर हात ठेवून किंचित खाली वाकतो. सर तुम्ही ठीक आहात ना? राघवने अबीरला अशक्त पाहून विचारलं. या आय एम फाईन. अबीर त्याच्या आवाजात जबरदस्त कर्कशपणा आणून म्हणतो. सर तुम्ही काही खाल्लं नाही का? जास्त वेळ उपाशी राहिल्याने तुमची डोकेदुखी वाढते हे माहीत असूनही तुम्ही इतका वेळ उपाशी का राहता? आता मी तुमचं एक काही ऐकणार नाही. मी आत्ता जेवणाची ऑर्डर देतो. तुम्ही सर्वात आधी काहीतरी खाऊन घ्या आणि मग काम करा. राघव अबीरला स्वतःची काळजी न घेतल्याबद्दल जवळजवळ रागवत म्हणाला. आय एम ऑल राईट. तू जास्तच. अबीर हे डोकं खाली ठेवून बोलत होता तेवढ्यात कोणीतरी त्याच्या केबिनचा दरवाजा ठोठावला. त्यामुळे तो जे बोलत होता ते मध्येच थांबवतो आणि डोकं वर करून बघतो. तिथे एक त्याच्या ऑफिस कॅफेचा वेटर उभा होता ज्याच्या हातात एक ट्रे होता ज्यामध्ये काही पॅनकेक्स आणि ऑरेंज ज्यूसचा ग्लास स्पष्टपणे दिसत होता. ते बघून अबीर त्याला विचारणार होता की हे कोणी पाठवलं आहे एवढ्यात वेटर हसून म्हणतो, गुड मॉर्निंग सर. मला तुमच्यासाठी नाश्ता आणायला सांगितलं होतं. त्याचं बोलणं ऐकून अबीर राघवकडे पाहतो त्यावर राघव नकारार्थी मान हलवतो. त्यामुळे अबीर वेटरला क्षीण आवाजात म्हणतो, कोणी सांगितलं? त्याचं बोलणं तो पूर्ण करण्याआधीच त्याचं शरीर एका बाजूला झुकू लागतं त्यामुळे त्याचा प्रश्न अपूर्ण राहतो आणि तो डोळे उघडे ठेवण्यासाठी धडपड करू लागतो. अबीरची बिकट अवस्था पाहून राघव वेटरला पटकन टेबलवर जेवण ठेवायला सांगतो आणि ज्यूसचा ग्लास उचलून अबीरच्या तोंडाला लावतो. त्यामुळे अबीर त्या ग्लासमधला सगळा ज्यूस सहज पितो आणि तो त्याच्यावर ताबा ठेवायचा प्रयत्न करतो. याच हायपोग्लायसिमियामुळे तुम्हा वेळेवर जेवायला सांगितलं आहे आणि त्यामुळेच तुमचं डोकं दुखत आहे. मी तर तुम्हाला मेडिसिन देऊ का? राघव घाबरून म्हणाला. नाही आता मला थोडं बरं वाटतंय. टेबलावर डोकं ठेवत अबीर म्हणाला. हे गाईज, कसा वाटला आजचा भाग? बघूया अबीरला काय झालं आहे. पुढे अजून खूप काही मजेदार आहे. त्यांना दोघांना लवकरच सोबत बघूया. त्यासाठी तुम्हाला स्टोरी पूर्ण रीड करावी लागेल. सख्या रे. टू बी कंटिन्यूड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. धन्यवाद.